हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा। तर जिथून मी दुपारी ब्लॉग एंड केला होता, म्हणजे तुम्हाला सांगितलंच होतं की मला ॲब्रो करायला जायचं आहे। तर ॲब्रो करून आले आणि त्यानंतर बघा लगेचच घरी आल्यानंतर आपले कामं जे असतात ते काही संपणारे नसतात, त्यामुळे लगेचच कामं करायला घेतले। संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे, त्याचबरोबर संध्याकाळचं जेवण, भांडी सगळं आज मी सगळं मला आज रात्रीपर्यंत सगळं आवरायचं होतं, कारण सकाळी हे कामं तर होणार नाही आणि सकाळी मेकअप वगैरे किंवा सकाळी आम्हाला 10 वाजताच निघायचं आहे आणि सगळं म्हटलं आज सगळं जिथल्या तिथे आवरून घेऊया। तर बघा बेडरूममध्ये आले। बेडरूममध्ये संध्याकाळचे 6 वाजलेले होते आणि कपडी जी बाहेर वाळलेली सुकलेली होती ना, तर ती घरामध्ये अशीच बेडवर पडलेली होती। मी काढून घेतलेली होती आधी, तर म्हटलं आता घड्या घालून घेऊया, कारण घड्या घालून ठेवल्या ना जागेवर तर कसं आहे वस्तू वेळेवर सापडते सुद्धा। आणि कपडे जिथल्या तिथे याचं कपाट वगैरे आपलं ऑर्गनाईज छान केलेलं असलं ना, तर मग कपडे आपल्या हाताने जर व्यवस्थित ठेवले तर व्यवस्थित सापडतात देखील। पण इतर वेळी कसं आहे ना, मुलं किंवा मिस्टर जेव्हा घेतात तेव्हा ते काय त्यांच्या हाताने इकडे तिकडे विस्कटतात आणि आपल्याला ते कसं आहे बघून आवडत नाही। तर बघा आता सगळ्या कपड्यांच्या छान घड्या घालून ठेवल्या आणि पुढचं काम म्हणजे देवपूजा। तर 7 वाजलेले होते, देवपूजा करायला घेतली। संध्याकाळचा सायंकाळचा एक दिवा आणि त्यानंतर बघा अगरबत्ती जर लावली देवासमोर तर खूप छान प्रसन्न वाटतं, मन अगदी शांत वाटतं। आणि घरामध्ये देखील ना जे काही दिवसभरचे जे काही प्रश्न किंवा काही डोक्यामध्ये चालू असेल ना, तर त्यावेळेस खूप शांतता भेटते जीवाला आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये। सायंकाळचा एक दिवा लावायचाच देवापुढे। त्यानंतर बघा छान दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावली आणि बाजूला जी तुम्हाला पूजा दिसत असेल ना, तर ती पूजा माझ्या मिस्टरांनी म्हणजे शंकराचं जे शिवलेलं अमृत आहेत ना, ते त्यांचं चालू आहेत पारायण, त्यामुळे मग ती पूजा तशीच ठेवलेली होती। आणि बघा आता लगेचच किचनमध्ये आले। किचनमध्ये आल्यानंतर 7 वाजलेले होते आणि जेवढं लवकरात लवकर आटोपता येईल तेवढं करायला घेतलेलं होतं। तर सगळ्यात आधी बघा मिस्टरांचा आज गुरुवार असल्यामुळे उपवास असतो, तर डाळबट्टी बनवायला घेतली आणि डाळबट्टीची रेसिपी मी भरपूर वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तरीसुद्धा आता परत एकदा सांगते। सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घेतलं, रवा घ्यायचा आहे, त्यानंतर ओवा घालायचा, हातामध्ये चिरडून घ्यायचा, छान चव लागते। त्यानंतर मीठ घालायचं, हळद घालायची आणि तेल घ्यायचं। तेल थोडं गरम करून त्यामध्ये मोहन घालायचा, मग पाण्याने छान मळून घ्यायचं। छान अगदी जसं नॉर्मल पीठ मळतो तसंच आपल्याला मळून घ्यायचं। हे सुद्धा पीठ थोडंसं कडक राहिलं तरी चालतं। आणि बघा तेल कसं आहे ना कॅनमध्ये असतं, मी फॉर्च्यूनचं आणत असते तेल, तर कसं चांगलं आहे ते तेल। आणि 5 लिटरची कॅनच आणत असते। तर बघा अशा छोट्याशा किटलीमध्ये थोडं जेवढं लागेल तेवढं काढून घेत असते। कसं आहे ना इतकी मोठी कॅन जर म्हटलं तर सांडायची हे असते, म्हणून मग असं। आणि कसं आहे ना कॅनमधनं एकदा ओतलं ना तर कॅनसुद्धा अशी साईडनी छान पुसून घेत असते, म्हणजे कसं आहे ना त्याचं जे तेल वगैरे असतं किंवा काही असतं ना चिकट, तर निथरत नाही आणि दुसरं देखील फरशी खराब होत नाही त्यामुळे। त्यानंतर पुढे बघा आता हे जे गोळे बनवून घेतले होते पिठाचे, असे छान गोळे बनवून घ्यायचे आणि पाणी घ्यायचं कुकरमध्ये, जितके डुबतील तितकं पाणी घ्यायचं, त्यामध्ये तेल घालायचं आणि नंतर मग ते गोळे जे आहेत त्यामध्ये सोडायचे आणि छान अशा 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। तुमचे जर शिट्ट्या लेट होत असतील तर तुम्ही 3-4 करू शकतात आणि मी नॉर्मली 5 ते 6 करते शिट्ट्या। त्यानंतर बघा एकीकडे शिट्ट्या होत होत्या, त्यामुळे डाळ तर मी शिजवून घेतलेली होती आधीच। तुरीची डाळ फोडणीचं वरण जे असतं ना, ते नॉर्मल फोडणीचं वरण बनवून घ्यायचं आणि जे काही साहित्य लागणार होतं ते सगळे एकीकडे निवडून घेत होते, कारण कसं आहे जो वेळ मिळत होता त्या वेळेमध्ये मला काही ना काही काम पूर्ण करायचं होतं। घर तर माझं पूर्ण स्वच्छ झालेलं होतं, सगळं रोजच्याप्रमाणे स्वच्छ झालेलं होतं। आणि कसं आहे ना यूट्यूबर्स जे असतात ना त्यांना म्हणजे खूप गोष्टींचं म्हणजे कामं बघून आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचे असते, तर सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या असतात, त्यामुळे ना थोड्याफार गोष्टी शूट करायच्या राहून जातात आणि इतकं बारीक सारीक शूट करता नाही आहे, जितकं शूट करता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करत असते। आणि त्यानंतर बघा तर सगळं फोडणीचं सामान काढून ठेवलेलं, चिरून वगैरे ठेवलेलं होतं। त्यानंतर जी भांडी होती सकाळची दुपारची, ती भांडीसुद्धा मांडणीला लावून दिली आणि कसं आहे ना मग तेवढीच जागा मोकळी होते आणि स्वयंपाक करायला देखील अडचण वगैरे होत नाही। त्यानंतर बघा भांडी वगैरे लावली आणि दूध वगैरे लगेच मिस्टर घरी आले होते 7:30 वाजता, तर दूध आणलेलं होतं। दूध रोज 1 लिटर दूध लागतं आम्हाला। त्यानंतर बघा दूध तापवायला ठेवलं, तर कधी क्वचितच असं लेट जर झालं तर पिशवीचं दूध आणत असतात, पण रोज आमचं हे असंच दूध असतं।
त्यानंतर बघा छान अशा 5 ते 6 शिट्ट्या करून झालेल्या होत्या आणि मस्त असे माझे जे बट्ट्या ज्या आहेत छान अशा शिजलेल्या होत्या. तर मस्त शिजून झाल्या की जे पाणी आहेत ना ते पाणी काय करायचं पुढे सांगणार आहे. तर आपल्याला जे बट्टीचं जे पाणी आहेत ना फेकून द्यायचं नाही आहेत, त्याचासुद्धा यूज करायचा आहे आणि खूप छान चव लागते. तर बघा एकीकडे दूध तापवायला ठेवलेलं होतं आणि फोडणी द्यायला घेतली. कसं आहे ना नॉनस्टॉप माझं काम चाललेलं होतं, न थांबता मी काम करत होते आणि मधून जे काही साईडला जे काम चालू होतं म्हणजे काही घरामध्ये दुसरी बाकीची पण क्लिनिंग चालू होती, तीसुद्धा मी शूट केलेली नाही आहे तेवढी कॅमेरामध्ये, पण जितकं दाखवता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करत होते. तर सकाळी जायची घाई आहेत आणि हे सगळं मला आवरायचंसुद्धा होतं. तर सगळंच मॅनेज करावं लागतं. आणि कसं आहे ना आपण जेव्हा लग्नाच्या बघा हे जे बट्टीचं पाणी होतं ना, ते बट्टीचं पाणी फेकून न देता आपल्याला वरणामध्ये घालायचं आहे. जे आपण वरणामध्ये पाणी वाढवतो ना तर आपण हे पाणी घालायचं आहे. याने खूप छान चव लागते. आणि यामध्ये मी थोडासा काळा लाल मसाला मिक्स केलेला आहे. मटण मसाला देखील घालू शकतात. आणि गूळ जो आहे ना, गूळ थोडासा जास्त प्रमाणात घालायचा आणि आमसूलसुद्धा घालायचं म्हणजे छान चव लागते. त्यानंतर बघा वरण छान असं बनवून झालेलं होतं, दूधसुद्धा तापवून झालेलं होतं आणि बट्ट्या आता छान चिरून घेणार आहेत. त्याआधी बघा शिवांश इथे बसलेला होता आणि तो तुम्हाला काय दाखवतो ते बघा. आणि हे जे बनवलं आहेत ना ते यांनी ते यूट्यूबवरती बघितलं होतं, तर त्याचं चाललं होतं की मला पण हे असं बनवून दे. तर मी त्याला असं हे काल रात्री बनवून दिलं होतं. अळई जी असते ना आपली झाडांवरची, तर अशी स्लायडिंग म्हणजे अळई जशी चालते ना पानांवरती तशी त्याला पाहिजे होती. तर मी असं सहज ट्राय केलं तर मला जमलं. तर मस्त छान बनवून झालेलं होतं. तर सगळं माझं इथे बनवून झालेलं होतं आणि डाळबट्टी आता छोटे छोटे असे खापा करून घेणार आहेत. कसं छोटे जितक्या खापा करू ना तर आपण जेव्हा तळायला घेतो ना तर अगदी लवकरात लवकर शिजतात, तळल्या जातात. आणि कसं आहे ना जास्त मोठे जर ठेवले ना जास्त तेल वगैरे देखील खेचतात आणि तेल वगैरे जास्त लागतं त्यामुळे. आणि बघा तर कसं आहे ना आपलं जे म्हणजे लग्नाच्या आधीची जी लाईफ असते ना तर ते थोडंफार सांगणार होते. लग्नाच्या आधीची जी लाईफ असते ती खूप वेगळीच असते. जसं की बघा लग्नाच्या आधी जेव्हा कुठे जायचं असलं किंवा लग्नाला जायचं असलं तर आपण फक्त आपलाच मेकअप करतो किंवा मग आपलं जे काय असतं मेकअपचं म्हणा किंवा काही आपलं स्वतःचं जे रूटीन असतं ना आपण स्वतःची केअर करत असतो. तसंच लग्न झालं किंवा काही गोष्टीचं बघा इतर वेळी लग्नाच्या अगोदर सगळं जे स्वयंपाक म्हणा काही घरातलं आवरसावर म्हणा जे मम्मी करते ना तर आपण त्यामध्ये इन्वॉल्व होत नसतो. आणि जितकं होतो त्याप्रमाणे इतकं इन्वॉल्व होत नाही जितकं की लग्नानंतर होतो. आणि एकदा की लग्न झालं ना तर मग घरामध्ये जितकी सगळी कामं असतात ती आपण एकटीच हँडल करत असतो. आपल्या जोडीला कोणीही नसतं किंवा ज्यांच्या घरी सासू सासरे असतील त्यांचं वेगळं असतं थोडंफार, किंवा ज्या एकट्या असतात गृहिणी ज्या एकट्या राहत असतील तर त्यांना माहीत असेल की आपण जेव्हा एकटं राहतो ना तर आपल्याला घरातल्या किती गोष्टी हँडल कराव्या लागतात आणि सगळं मॅनेज करून आपल्याला आपल्या स्वतःसाठी वेळ काढावा लागतो. तर खूप स्ट्रगल असते आणि लग्नानंतर खूप वेगळं जीवन असतं. त्यामुळे तुम्ही जर सिंगल आहात तर खूप सारा एन्जॉय करून घ्यावा. कारण कसं एकदा लग्न झालं ना तर खूप जिम्मेदारी येत असते. जसं की मुलांचं म्हणा, मिस्टरांचं म्हणा, घरातलं म्हणा, भरपूर काही असतात गोष्टी ज्या आपल्याला स्वतःच्या काही गोष्टी जास्त सॅक्रिफाईस कराव्या लागतात. आणि कराव्या लागतात असं नाही म्हणता येणार, ऑटोमॅटिकली सॅक्रिफाईस होतात. तर बघा सगळं माझं इथे करून झालेलं होतं. डाळबट्ट्या तळून घेतलेल्या होत्या आणि जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आणि मिस्टरांचं जेवण बाकी होतं. तर त्यांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत. मग मी काय केलं ना किचन ओट्यावरची सगळी भांडी क्लीन करून घ्यायला लागली. कारण रात्रीच्या रात्रीच किचन ओटा सगळा क्लीन केलेलाच आवडतो. तसंच मला खरकटं वगैरे तसं ठेवायचं नव्हतं. कारण रात्री मला माझी जी दुसऱ्या दिवशीची लग्नाची तयारी करायची होती सगळं मला जे साडी सगळं मेकअपचं ज्वेलरी म्हणा मेकअपचं सेट सगळं मला मॅचिंग सगळं काढून ठेवायचं होतं. आणि सगळं माझी बहीणसुद्धा येणार होती त्यामुळे मग सगळं आवरून घेऊया म्हटलं. थोडंसं टाईम स्पेंड करायचं होतं, उद्याचं काय थोडंसं बोलायचं होतं. तर सगळी भांडी होती ती सगळी आवरून घेतली आणि भांडी काही इतकी नव्हती, थोडीच निघालेली होती. तर म्हटलं चला घासून घेऊया. आणि घासून घेतल्यानंतर एकीकडे शिवांशचं तुम्ही बघू शकता, एकीकडे त्याची सारखी बडबड चालू असते आणि दिवसभर इतके प्रश्न करतो ना तर ते प्रश्न ऐकूनसुद्धा इतकं म्हणजे हे होतं ना की म्हणजे प्रश्नांची उत्तरं देऊ आपल्याला म्हणजे इतकं म्हणजे तुम्ही समजू शकतात की लहान मुलांचं कसं असतं. तर बघा
सगळं माझी भांडी वगैरे घासून झालेली होती. त्यानंतर बघा लायटर वगैरे छान पुसून घेतलं. रोजच्या रोज लायटर वगैरे पुसून घेत असते कारण खूप हात लागलेले असतात. त्यानंतर बघा हे जे तुम्हाला दाखवलं होतं मगाशी की जे ओतू गेलेलं जे असतं ना, तर जेव्हा घाई असते किंवा जर आपल्याला कधी कामाची गडबड असते, ओटा क्लीन करायला टाईम नसला, तर त्यावेळेस काय करायचं ना, ओला कपडा करायचा आणि छान असं तेवढ्या ठिकाणी तुम्ही घासूनसुद्धा घेऊ शकतात घसणीने. तर मी तर असं ओल्या कपड्यानेच पुसून घेत असते. अगदी चकाचक होऊन जातो किचन ओटा. आणि त्यावरची प्लेट वगैरे सुद्धा छान अशी पुसून घ्यायची आणि सगळं जिथल्या तिथे छान असं पुसून घेतलं ना, तर अगदी म्हणजे गॅस ओटा असं वाटतं की घासलेल्याच आहेत. आणि सगळ्या प्लेट वगैरे सुद्धा छान घासून घेतल्या आणि माझा किचन ओटा छान असा पुसून झालेला आहे. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये.